सासरच्यांनीच नाही तर माहेरच्यांनीही शरण्याला घरात घेण्यास दिला नकार. शरण्यासमोर एक एक संकट उभे राहत होते. बघूया शरण्या आणि अभय यातून कसा मार्ग काढतात ते. नात्याची नवी पालवी. नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत नात्याची नवी पालवी या कथेचा भाग 6. शरण्याने सुस्कारा सोडला आणि त्याच्या मागे चालू लागली. 1-1.5 तासाच्या अंतराने ते एका इमारतीखाली आले. त्यांनी त्यांना सोडणाऱ्या माणसाला धन्यवाद सांगितले. तिच्या मनात धाकधूक होती की आता पुढे काय? अभयचे घर कसे असेल आणि त्याच्या घरातील माणसे, ते काय बोलतील? डोक्यात विचारांची लाट भरती आणि ओहोटीचे काम करत होती. त्याने लिफ्टचे बटन दाबले आणि त्याच्या मजल्यावर ती लिफ्ट थांबली. त्याने चला म्हटल्यावर ती त्यातून बाहेर आली. चाळीत असणारे घर आणि आता इमारतीतले घर पाहून तिला फरक समजत होता. सर्वांच्या घराची दारे बंदच होती. त्यातूनही तिने हे निरीक्षण केले होते. त्याने दाराची घंटी वाजवली आणि दार उघडणारी व्यक्ती 50-55 वर्षाची महिला पाहून शरण्या चकित झाली. अभयची आई आपल्या मुलाच्या कडेवर असलेली छोटी मुलगी आणि त्याच्या मागे उभी राहिलेली एक स्त्री पाहून प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघू लागली. आई, आत येऊ दे, मग बोलू. त्याने असे म्हणताच त्याची आई बाजूला झाली. ती दारातच उभी राहिलेली पाहून त्याची आई म्हणाली, पोरी, आतमध्ये ये. त्याने स्वतः पहिले हात धुवून मग स्वयंपाकघरात जाऊन पिण्यासाठी पाणी आणले. अजूनपर्यंत तरी तिथे शांतता होती. त्याच्या आईकडे पाहून तिलाही समजले की त्याही विधवा आहेत. पण अजून कुणी घरातले सदस्य दिसत नाहीत, तर बाहेर गेले असतील असा तिचा समज झाला. श्रावणीला त्याच्या आईने काहीतरी खायला दिले आणि शरण्याला फ्रेश होऊन येईपर्यंत आईने तिच्याकडे असणारी एक साडी नेसायला दिली. काय आहे हे अभि? आणि नेमके काय झाले होते? ते बातम्यांमध्ये सांगतात त्यावर माझा विश्वास नाहीये. आईने मघापासून मनातले असलेले प्रश्न भरभर विचारून घेतले. त्याने गाडीतील चोरांपासून ते गावात जे घडले आणि नंतर शरण्याच्या सासूबाईंनी तिला घरात घेण्यास नाकारले ते सर्व सांगितले. बापरे, अभि, हे सर्व किती भयानक आहे. आईची सगळं ऐकून झाल्यावर ही प्रतिक्रिया होती. हो आई, ते खोटे लग्न सांगितले आणि असे झाले. त्यांच्या सासूला सर्व सांगितले तरी ते ऐकून घ्यायला तयार नाहीत. मग त्यांना आणि ह्या चिवला कुठे तिथे एकटेच बाहेर सोडणार? म्हणून मग मी आपल्या घरी घेऊन आलो. त्याने चिवच्या कपाळावर आलेले केस मागे करत सांगितले. बरं, मी जेवणाचे पाहते. चपात्या करायच्या राहिल्या आहेत. बाकी ह्या बाळासाठी काहीतरी कमी तिखट बनवते. असे बोलून त्याची आई स्वयंपाकघरात गेली. चिव पण दिलेले फरसाण खात त्याच्याशी बोलत होती. शरण्या बाहेर आली. अभय आणि श्रावणी एकमेकात बोलण्यात गुंग होते. ते पाहून तिच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव होते आणि ती स्वयंपाकघराच्या दिशेने चालत गेली. मी काही मदत करू का? ती दबकतच स्वयंपाकघरात प्रवेश करत म्हणाली. अगं, सर्व झालेच आहे बघ. ही शेवटची चपाती भाजत आहे. फक्त वरण बनवायचे आहे. त्या चिवला आमचे कोल्हापूरचे तिखट जेवण चालणार नाही. त्याची आई हसतच म्हणाली. मी बनवते. माझे माहेर पण कोल्हापूरचे आहे. त्यामुळे मला हे सासरी फिकट बनवावे लागते. जास्त तिखट जेवण बनवलेले चालत नव्हते. सवय लागेपर्यंत सासूबाई खूप ओरडायच्या. ती पण त्यांच्या बोलण्यात आलेली सहजता पाहून सहज बोलून गेली. मग बोलण्या बोलण्यातूनच माहितीची देवाणघेवाण झाली. तिने जेवण कुठे ठेवायचे हे विचारून सर्व जेवणाचे साहित्य बाहेर आणले. त्याच्या आईला कशालाही हात लावून दिला नाही. नकळतच त्यांनी शरण्या आणि सृष्टीची तुलना केली. कारण सृष्टी कामाला जात असणारी असली तरी ती घरातली एकही काम करत नव्हती. चांगल्याला कधी चांगलं मिळतं का? असाच त्यांनी विचार करून सोडून दिले होते. जेवण जेवत असताना श्रावणी नीट खाते की नाही याकडे अभय आणि त्याच्या आईचे लक्ष होते. अरे वा, चिव स्वतःच्या हाताने खाते, तो म्हणाला. ते ऐकून चिवची कळीच खुलली होती. हो, मला कामाला जावे लागत होते म्हणून काही सवयी तिला आधीच लावून ठेवल्या होत्या, शरण्य म्हणाली. जेवण झाल्यावर थोडा वेळ टीव्हीवर कार्टून पाहत अभयच्या मांडीवरच डोके ठेवून श्रावणी झोपली. तोपर्यंत स्वयंपाकघर आवरण्यात तिने त्याच्या आईची मदत नको म्हणत असतानाही केली. 2 खोल्या, बाथरूम, एक हॉल आणि एक स्वयंपाकघर असलेला हा फ्लॅट, त्यात एक खोली तिला आणि श्रावणीला देण्यात आली. त्याने आधीच उचलून चिवला खोलीत झोपवले होते.
नंतर शरण्या खोलीत गेली. आपल्या मुलीला हृदयाशी कवटाळून मूक अश्रू गाळत होती. स्वतःची माणसे समजणाऱ्या तिच्या सासरच्यांनी तिला हाकलून दिले होते आणि अनोळखी लोकांनी तिला तिच्या मुलीला आश्रय दिला होता. इथून पुढे काय हाच विचार तिच्या डोक्यात येत असताना रात्री उशिराने डोके आणि डोळे जड झाल्याने ती झोपून गेली. सकाळी लवकर उठायची सवय असल्याने ती उठली आणि तिचे आवरून बाहेर आली तर अजून कोणी उठले नव्हते. मग चहा आणि नाश्ता बनवून ठेवला. कालच कुठे काय सामान ठेवले आहे हे तिला समजले होते. पुन्हा मुलीला उठून तिचे आवरून घेतले. 7 वाजता बाहेर आली तर आईने नाश्ता सर्वांसाठी वाढून तिच्या खोलीजवळ यायला आणि तिने बाहेर पडायला एकच गाठ पडली. आजी जीव येऊन त्यांच्या पायाला बिलगली होती. नातवंडाचे सुख पाहण्याची इच्छा असणारी त्याची आई त्या आजी या हाकेने आनंदून गेली. त्यांनी पण तिला उचलून घेतले आणि गालावर हसून ओठ टेकवले. चहा नाश्ता झाला आणि ती हाताची चुळबुळ करत तिथेच उभी असताना त्याने पाहिले. तुम्हाला काही बोलायचे आहे का? त्याने तिची अस्वस्थ होणारी शरीराची हालचाल करणारी मुद्रा पाहून तिला विचारले. हो, ते माझ्या माहेरी फोन करायचा होता. मला सर्व सांगावे लागेल, ती म्हणाली. हो, तो टेलिफोन आहे, पण बंद आहे. माझ्याकडे फोन नाहीये. आपण त्या दिवशी त्या गुंडांना देऊन टाकला. आईचा मोबाईलही कालपासून बंद आहे. मी 2 फोन ऑर्डर केलेत, आज येतील. मग तुम्ही त्यावरून फोन करू शकता, अभय म्हणाला. हो, ठीक आहे. फोन आल्यावर तिने आतल्या खोलीत जाऊन तिच्या घरी फोन लावला. तो नेमका तिच्या वडिलांनी उचलला होता. तिचे वडील हे जुन्या विचारसरणीचे असल्याने आपल्या मुलीने माहेरी येऊन राहणे त्यांना पटत नव्हते. मुलीपेक्षा त्यांना इज्जत जास्त महत्वाची होती, म्हणून त्यांनी तिला ह्या घरचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद आहेत असे सांगून फोन ठेवून दिला. एकामागून एक संकट येत होते. कोणीच तिला घरी घ्यायला तयार नव्हते. माहेरच्या लोकांनी सुद्धा पाठ फिरवली होती. तुझे बोलणे झाले का? त्याच्या आईने विचारले. हो, ती निर्विकार चेहऱ्याने म्हणाली. कधी येत आहेत घ्यायला मग? त्यांनी आनंदाने विचारले. मला अभयजींशी बोलायचे आहे, एवढे म्हणत ती हॉलमध्ये बसलेल्या त्याच्यासमोर उभी राहत म्हणाली. तुम्ही माझी आजपर्यंत खूप मदत केली. माझी अजून एक मदत कराल का? तिचे जोडलेले हात पाहून तो तिच्याकडे आणि एकदा त्याच्या आईकडे पाहून म्हणाला. आधी ते हात खाली करा. मला जमेल ती मदत मी करेन. काय झालंय? निराधार स्त्रिया असतात, त्यांच्यासाठी काही आश्रम किंवा राहण्याचे ठिकाण असेल तर सांगा. मी तिथे जायला तयार आहे. माझ्या माहेरच्यांनीही आता मला घरी येऊ नकोस असे सांगितले आहे. शेवटचे वाक्य बोलताना तिच्या मनातले दुःख अश्रुरूपातून बाहेर पडले. हे ऐकून अभय आणि त्याच्या आईला धक्काच बसला. शरण्याने सांगितलेले ऐकून अभय आणि त्याची आई ह्यावर काय बोलावे यासाठी शब्दांची जुळवणी करण्याचा प्रयत्न करत असतानाच अभयचा फोन वाजला. हो, त्या आता माझ्याच घरी आहेत. ठीक आहेत. मी तुम्हाला माझ्या घरचा पत्ता पाठवतो. तुम्ही जवळ आलात की मला फोन करा, मी घ्यायला येतो. असे म्हणून त्याने फोन ठेवला. तुमचे सासरे इथे येत आहेत. त्यांना पोलीस स्टेशनमधून माझा नंबर आणि पत्ता मिळाला होता. तरीही एकदा फोन करून कल्पना देण्यासाठीच त्यांनी आता फोन केला होता. त्याने माहिती दिली. थोड्याच वेळात अभय शरण्याच्या सासऱ्यांना आणायला गेला. ते घरात पाऊल ठेवतात श्रावणी त्यांना पाहून आजोबा आजोबा बोलत त्यांच्याकडे धावत गेली. त्यांनीही हसूनच आपल्या नातीला उचलून घेतले. थोडा वेळ चहा-पाणी झाल्यावर त्यांनी बोलायला सुरुवात केली. माफ करा, आमच्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला. माझ्या बायकोने आमच्या सुनेला एवढ्या लहान मुलीसोबत घराच्या बाहेर काढले. मी बाहेरगावी गेलो होतो. आजच आलो, तेव्हा मला हे सर्व समजले. आधी त्या संकटातून आणि आता तुम्ही दोघींना इथे आसरा दिलात, त्यासाठी मी तुमचा खूप आभारी आहे. आधी दिलगिरी आणि नंतर आभार व्यक्त करत ते म्हणाले. कोणाच्या घरात भांडणे नसतात भाऊ, पण त्यांनी असे बाहेर काढायला नको होते. असो, तुम्ही तातडीने इथे आलात हे बरे केले, त्याची आई म्हणाली. काकू त्यांना घरात घ्यायला तयार झाल्या आहेत हे ऐकून खूप बरे वाटले, अभयही म्हणाला. माफ करा, पण मी तिला घरी घेऊन जाण्यासाठी नाही आलोय. माझी बायको खूप हट्टी आहे. त्यावर उपाय म्हणून मी माझ्या मुलाने आधी एक फ्लॅट घेतला होता. तिथे मी ह्या दोघींना राहण्याची सोय केली आहे. माझे काम फिरतीवर असते. उद्या पुन्हा असे काही व्हायला नको म्हणून मी असा निर्णय घेतला आहे. शरण्याचे सासरे म्हणाले. त्यांच्या घरगुती गोष्टीत बोलणे अभय आणि त्याच्या आईला बरोबर वाटले नाही, म्हणून त्याबाबत ते काहीच बोलले नाहीत. कुठेतरी शरण्यालाही वेगळे राहणे पटत नव्हते, परंतु आता दुसरा पर्याय नसल्याने ती त्यांच्यासोबत जायला निघाली.
अभयजी आणि काकू, तुमचे खूप उपकार झाले. मला आणि माझ्या मुलीला तुम्ही सांभाळून घेतले आणि सुरक्षित ठेवले. त्याबद्दल मी आयुष्यभर तुमची ऋणी राहील. असे म्हणून तिने त्यांच्यासमोर कृतार्थ भावाने हात जोडले. श्रावणीला त्या दोघांच्या आशीर्वादासाठी पाया पडायला सांगितले असता आधी अभयच्या आईच्या आणि मग त्याच्या जवळ गेली असता त्याने तिला उचलून घेतले आणि गालावर ओठ ठेवून डोक्यावर हात ठेवत नेहमी सुखी राहा आणि खूप मोठी हो असा आशीर्वाद दिला. तिला पुन्हा शरण्याकडे देताना त्याला खूप त्रास झाला. तिचे समोर असणे त्याच्या सवयीचे झाले होते. हे सर्व अनेक वर्षाचा अनुभव असलेल्या त्याच्या आईने आणि तिच्या सासऱ्यांनी अचूक हेरले होते. कधी कधी काही जागा आणि माणसे समाधान देतात. आधी थोडीशी साशंकता असते, पण नंतर तिथल्या लोकांच्या सहवासाने आपसुकच तिथे राहणे आवडायला लागते. आपले मन जरी त्यासाठी प्रयत्न करत असले तरी डोके मात्र समाजाची भान ठेवण्याचा आदेश देत असते. शरण्याला ते घरपरके वाटलेच नव्हते, कारण त्याच्या आईने ती जे करत होती त्याला नाही म्हटलेच नव्हते. तिच्या सासूने सगळ्या गोष्टीत खोट काढण्याचे सत्र लग्न झाल्यापासून चालूच ठेवले होते. आदरयुक्त भीती आणि त्या व्यक्तीच्या स्वभावाची भीती ह्या दोन भिन्न गोष्टी शरण्याने 2च दिवसात अनुभवल्या होत्या. शरण्य आणि श्रावणी त्यांच्या सासऱ्यांनी ज्या फ्लॅटबाबत सांगितले होते तिथे तिघेही गेले. 2 दिवस निघून गेले. अभयही आपल्या कामात व्यस्त होता, पण त्याची रात्र शरण्य आणि खास करून श्रावणीची आठवण काढल्याशिवाय सरत नसायची. त्याची आई पण शरण्याचे कौतुक करायची. एक आठवडा असाच गेला. अभयने शाळेचे विद्यार्थी आणि त्यांची शिकवणी ह्यातच स्वतःला गुरफटून घेतले. एकदा रात्री अचानक फोन वाजला. हो हो, मी येतो, लगेच येतो, असे म्हणून त्याने फोन ठेवला. एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये अभय आणि त्याची आई गेले होते. काय झालं, त्याने काळजीने विचारले. 2 दिवसापासून थोडा ताप होता. झोपेत तुमचेच नाव घेत होते. मगाशी ताप खूप वाढला आणि तिला मग इथे ऍडमिट केले, शरण्याचे सासरे म्हणाले. आधीच सांगायचे ना, मी आलो असतो. तिच्या कोमजलेल्या चेहऱ्यावर हात फिरवत तो म्हणाला. तुम्हाला उगाच त्रास नको म्हणून मी सांगितले नाही. डॉक्टर बोलले की ज्यांचे नाव घेत आहे त्यांना बोलवा. तिला त्यांची आठवण खूप येत आहे, म्हणून मग तुम्हाला फोन केला. शरण्या अश्रू पुसत आपल्या लेकीकडे पाहून म्हणाली. अभि, अभि, तापाच्या ग्लानीत ती म्हणत होती. अभिशब्द हे तिने अभयच्या आईच्या तोंडून सतत ऐकल्याने त्याला ती तशीच हाक मारत होती. डोळे उघडचू, बघ मी आलोय, तुझा अभि आलाय. त्याने तिचा हात हातात घेऊन तिच्या डोक्यावर त्याचा दुसरा हात फिरवत तो म्हणाला. थोड्या वेळाने डॉक्टर येऊन तपासून गेले. शरण्या आणि अभयची आई तिथेच होती. अभय आणि तिचे सासरे डॉक्टर जवळ गेले. त्यांनी सांगितलेले ऐकून दोघेही आश्चर्यचकित झाले. काय बोलले डॉक्टर, शरण्याने त्यांना आलेले पाहून विचारले. थोडा ताप कमी झाला आहे, नंतर अजून होईल, एवढेच तिचे सासरे म्हणाले. त्यांनी कॅन्टीनमध्ये चहा पिऊन येतं असे सांगून फक्त शरण्याला तिच्या लेकीसोबत थांबवले. काही गंभीर आहे का, त्यांचे गंभीर चेहरे पाहून त्याची आई विचारत होती. मला एक सुचवायचे होते, पण त्याआधी डॉक्टर काय बोलले ते सांगतो. डॉक्टर म्हणत आहेत की अभयमध्ये श्रावणी तिच्या जवळची व्यक्ती पाहते. तिला वडील नसल्याने त्यांचे प्रेम तिला मिळाले नाही. मी जरी आजोबा असलो आणि शरण्य तिची आई, तरी बाबांचे प्रेम हे वेगळे असते. तिच्या बालमनाने त्याला आपले मानले आहे. त्यामुळे हा शारीरिक ताप नाही, तर तिच्या मनात त्याला वारंवार पाहण्याची इच्छा होत होती. त्यामुळे ती फक्त नाव घेऊन बोलून दाखवत होती. त्यामुळे मला तुमच्याकडे एक प्रस्ताव मांडायचा होता. पूर्ण सांगत असताना त्यांनी आशेने त्यांच्याकडे बघत सांगितले. बोला, त्याची आई म्हणाली. तुमच्या मुलाबद्दल मला आणि शरण्याबद्दल तुम्हाला सर्व माहीत आहे. दोघांचे पहिले संसार अर्धवटच राहिले. तुम्ही जर ह्या दोघांचा पुनर्विवाह करण्यास संमती दिली, तर दोघांच्या आयुष्याची त्यांना नव्याने सुरुवात करता येईल, असे म्हणून त्यांनी दोघांकडे पाहिले. असे अचानक, हे मला मान्य नाही. अभयला लग्नाचा विषय जीवनात पुन्हा नकोच होता. आम्हाला वेळ द्या, मग आम्ही आमचा निर्णय सांगतो. तुम्ही शरण्याला विचारले का, त्याच्या आईने थोडा विचार करून शेवटी प्रश्न विचारला. नाही, आधी तुमच्याशी बोलावं मगच तिला विचारावे म्हणून मी आधी तुम्हालाच ह्याची कल्पना दिली, ते म्हणाले. अभयला तिला न विचारता पहिले यांना विचारलेले आवडले नाही, कारण तिचे मत पण त्यासाठी ग्राह्य ठरले जावावे हेच त्याचे मत होते. आधी त्यांना विचारायला हवे होते. पहिलेच त्या बातमीने त्यांच्यावर अशी वेळ आली आहे, त्यामुळे त्यांच्या मनाविरुद्ध तुम्ही कृपया काहीही करू नका. त्यांचे मत ऐकल्यावर आम्ही आमचे मत सांगतो. ती नकार देईलच हे गृहीत धरून तो म्हणाला. ठीक आहे, तिचे सासरे म्हणाले.
तिघेही पुन्हा त्या दोघींजवळ गेले. "अभि," असे आनंदाने बोलत श्रावणीने तिचा सलाईन लावलेला हात वर करत ती त्याला जवळ बोलवत होती. "काय झालं आमच्या चिवला? अशी आजारी कशी काय पडली?" श्रावणीजवळ जात तो म्हणाला. "तू कुठे गेला होतास?" ती विचारत होती. "काम होते बाळा, म्हणून मी बाहेर गेलो होतो." काहीतरी कारण द्यायचे म्हणून तो म्हणाला. "आता कुठे जाऊ नको." ती त्याचा हात हातात घेत म्हणाली. "हो बाळा, नाहीच आता कुठेच." तो तिचा नाजूक हात हातात घेत म्हणाला. 2 दिवसांपासून आपल्या मुलीचा उतरलेला चेहरा त्याच्यामुळे किंचित उजळलेला शरण्यानेही पाहिला होता. तिच्या नवऱ्याची कमी तिला नेहमीपेक्षा आज जास्तच जाणवत होती. अभय लग्नाला होकार देईल का? शरण्या दुसऱ्या लग्नासाठी तयार होईल का? ह्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की ऐका. क्रमशः. धन्यवाद.